तर आम्ही आता निघालो आहे दापोली बीचला. सगळे मित्र झालेत, बाईकने चाललो आहे मी दापोली बीचवरती. अरे ये की चला 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 चला. फायनली आम्ही निघालेलो आहे. तर इथून आता फिरत फिरत जाऊ आम्ही. मग बीचवर जाऊन मग तिथून पुढे बघूया काय अजून एक्सप्लोर करायला भेटतंय का. आम्ही आता दापोली मार्केटमध्ये पोहोचलेलो आहे. हे बघा, आम्ही काही थांबत नाही, आम्हाला काय घ्यायचं नाही म्हणून डायरेक्ट आम्ही बीचवरतीच निघतो. हे बघा लालपरी. चला आपण डायरेक्ट बीचवर जाऊ. फायनली आम्ही बीचवरती पोहोचलेलो आहे. तर बघा बॅक साईडला थोडं पुढे जाऊया आपण. इथे थोडंसं सॉलिड वाटलं त्यामुळे आम्ही फोटो काढायला थांबलो इथे. फायनली आम्ही बीचवरती पोहोचलेलो आहे. फायनली आम्ही आता बीचमध्ये उडी मारणारच आहे. तिथे थांबलो थोडं 2 मिनिटासाठी शूट करण्यासाठी, फोटो काढायला. पण आता आतमध्ये जाऊया, एन्जॉय करूया. बघा हा दापोलीचा बीच. काय काटगर एक नंबर वाटतं. बघा फायनली बीचवरती
हे टाक इकडे मागे टाक. कॅच कॅच खेळतात. इकडे टाक इकडे टाक ह्याच्याकडे टाक माझ्याकडे दे. तर थोडं आम्ही खेळतो एन्जॉय करतो आणि मग इथून मग पुढे बघा पुढे. अरे भिजलो पूर्ण. डबल काटा येतं बघा. काय सीन वाटतो यार एक नंबर. पाठून लाट येते. पोळूया लाटेपासून पोळूया बघूया जमतंय का. तर आम्ही आता खेळतो थोडासा. तर आमचं खेळून झालेलं आहे. मजा केली थोडीशी. आता आम्ही निघतोय तर मित्राच्या गावी चाललो आहे. आता दुपारची वेळ पण झालेली आहे बऱ्यापैकी. ऊन पण आलं म्हणजे पाऊस चालणार अजून. पावसाची वाट बघतोय. तर इथून आम्ही आता डायरेक्ट मित्राच्या गावी निघू. तसं तिथं गेल्यावर ते सांगतो कुठल्या गावी चाललो ते. तर आम्ही अर्ध्या वाटत आलो आहे. थोडंसं पुढे आम्ही बोलो ब्रेकफास्ट करून घेतो. तर इथे ओम साई हॉटेल आहे. तर तिथेच आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो.
आमचं ब्रेकफास्ट आलेला आहे. मी वडा उसळ घेतलेला आहे, यांनी मिसळपाव आणि यांनी पण मिसळपाव. अंदाज आहे ना जरा? हा. तर चला आता आपण स्टार्ट करूया. पिळून घेतला लिंबू, मस्त झणझणीत. कशी आहे? खालीच नाही अजून? मस्त. लिंबूच चाटलंच फक्त. बहुत मस्त. कशी आहे रे बेट्या? हा हा, एक नंबर. पण वडा उसळाचं एक बाईट घेऊया. चांगली आहे. टेस्ट मस्त आहे. तर आम्ही आता खाऊन घेतो, मग सोडून जातो. नंतर बाकी मग जाताना मग परत आता याच्याच गावी जायचं आपल्याला, गुंद्यात. त्याच्या गावाचं नाव गुंदे, तर तिथेच जायचं डायरेक्ट. आपण मग तिथेच जाऊया, कारण आता पाऊस पण चालू झालेला आहे. काय मजा येईल. आता मजा येईल. तर आता खाऊन आम्ही निघतो. तर आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे, तर आम्ही आता निघू गुंद्यामध्ये. तो माझ्याबरोबर अभिजित मित्र ना, त्याच्याच गावी जाणार आहे. आता हे बाकीचे निघतील दापोलीमध्ये त्यांच्या घरी. चला शिस्तीत जाणी व्यवस्थित राहा. चल बायकोला घेऊन ये तरच येऊ आपण. चल चल बाय. चल. हो हो चला बाय. चल चल. चावी उड्या गाडीची माझ्याकडेच आहे. नाही नाही. सगळ्यांना बाय केलेलं आहे, तर आम्ही डायरेक्ट निघतो. तर त्याला आपली इथून पुढची जर्नी स्टार्ट करूया. तर खूप धमाल झाली, एन्जॉय झाला इथे. तर आमचा बीचचा एक्सपिरियन्स आहे ना, एक नंबर आहे. तुम्ही या साईडला दापोलीला तर बीचला नक्की जावा. जबरदस्त वाटतं सर्व सीन. एवढं भारी भारी सीन होतं ना, असं वाटायचं की कोणता सीन कॅप्चर करून कोणता नको असं वाटत होतं. जेवढे मला चांगले चांगले वाटले ते मी सीन कॅप्चर केलेले आहेत, तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. तर चला मग आपण डायरेक्ट आता पेट्रोल भरू आणि मग डायरेक्ट निघूया. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा पाऊस चालू झालेला आहे. आम्ही अजून पोहोचलो नाही, तेवढंच पाऊस चालू झाला. तर परत भिजत आम्ही जातोय. आत्ता थोडं टायमापुरतं ऊन होतं, भरपूर ऊन होतं, एवढं गरम होत होतं ना. पण आता पाऊस पडतो ना, एक नंबर वाटतंय. हीच आहे माझ्या आपली पावसात फिरण्याची. तर चला आपण डायरेक्ट हळूहळू निघूया. आम्ही आता खेडच्या मार्केटमध्ये पोहोचलेलो आहे आतमध्ये. बघा किती ट्रॅफिक लागलेलं पूर्ण. आम्ही ॲक्च्युली आता खेडमध्ये पोहोचलो होतो. खेडच्या बाजारामधून आम्ही बाहेर आलो. आता आम्ही चाललो आहे पुढे गुंद्यामध्ये. तर याच्या मित्राचं गावच आहे गुंदे, तर तिथेच आम्ही त्यांना डायरेक्ट जातो. खर्चा करा मी काय करू हे करतो. परत थोडासा पाऊस थांबलेला आहे, परत ऊन आलेलं आहे. पण पाठी बघा काय ढगाळ वातावरण झालेलं आहे. एक नंबर सीन वाटतोय बघा पाठी. जबरदस्त एकदम. असं वाटतं की तिकडे पाऊस पडतोय.
आम्ही तो नुकताच पोचलो आणि पोचल्यानंतर डायरेक्ट पाऊस चालू झाला. हे बघा किती जबरदस्त पाऊस चालू झाला. आमची जर्नी खूपच जबरदस्त झाले. आता आम्ही दापोलीतून डायरेक्ट इकडे आलो तर गुंद्या फाट्यावरतीच आहे. तर गुंद्या फाट्यातून आतमध्ये जाऊ आम्ही. ॲक्च्युली आवाशी ग्रामपंचायत आहे. तर इथून आम्ही अभिजितच्या गावी जाऊ. तिथे थोडा रेस्ट करू, लंच वगैरे करू आणि मग तिथून आम्ही पुढे दुसऱ्या डेस्टिनेशनवरती जाऊ. आम्ही आता इथं पोचलेलो आहे मित्राच्या गावात, अभिजीच्या गावात. गुंदेमध्ये चाललेलो आहे. तो मस्त पाऊस वगैरे होता. हे बघा इथे घराचं काम चाललं आहे आणि त्याचं घर तिकडं आहे. तिथे घर आहे त्याचं. तर आपण त्याच्या घराकडेच जाऊया आता. हां हे अभिजितचं घर आहे. तर आपण आता इथेच जायचं. हा इथला ह्याचा बाजूचा परिसर आहे. तर थोडंसं आपण रेस्ट करू, लंच वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया पुढे काय प्लॅन होतो ते. कुठे बसून म्हणजे जागा आहे. हा आमचा नवीन मित्र आलेला आहे प्रफुल्ल खेतले. हाय कर पाहुणा आहे ते ताडदे माझं. तुझा अंडा येतोय तोच घे. तुझा आहे. तर हे बेत आहे आमचा. तू व्हेज खातो? काय पण खातो. म्हणूनच नाही ना खात. तर आता मटकीची भाजी आहे, बेसन, चपाती, यमी डाळ, यमी आणि अंड्याची पोळी. यमी. वा वा वा. तर आम्ही लंच करून घेतो आणि मग चालू धरतो काय असं मग मग नंतर मग पुढे भारगीची भाजी. बाहेर आता फिरायला जाऊया. भारगीची. जेवण झालं. आंबा पण हापूस आंबा आहे ना की गावठी आहे? हापूस भरायचा. तिथं हापूस सांगायचं. कर्मात नाही. खरं ते सांगायचं. माझे कलमी आंबा आहे. मी ब्लॉग मध्ये मी खोटं नाही सांगत. कलमी आंबा आहे. म्हणजेच कलमी आंबा. काय आहे? हां तू काय दुबईचा आहे का तू बाबा? खाऊन घेऊया पटापट पटापट. तर आमचं आता लंच झालेलं आहे. तर लंच करून बोललो थोडंसं गावाभोवती थोडा फेरफटका मारून येऊया. बघूया काय कसं यांच्या गावामध्ये आजूबाजूला आहे. आता पावसाचं वातावरण जबरदस्त झालं. आता वाजत किती 5 वाजायला आलं. 5 वाजता आम्ही निघतोय. तर हा आपला मित्र आलेला आहे. तर ह्याच्या बाईकवरून जायचं. माझी बाईक आता मी आतमध्ये ठेवलेली आहे. तुषार येतोय. ह्याच्या बाईकवर आपण फिरायला जाऊया. चलो भाऊ. आईला एक नंबर बाईक. कान दिसतात बघ कसे. चल हे यांच्या गावचं मंदिर. गावचं नाही हा, वाडीचं आहे. वाडीचं मंदिर आहे. तर आता काम चालूच आहे. एक नंबर मंदिर वाटतं. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे ना.
एक नंबर मंदिर वाटतं. हळू हळू गाडी पुढे चालू मी करतो ॲडजस्ट करतो का बाय. फायनली पाऊस झालेला चालू. आम्ही निघालोय भटकंती करायला. मनीषा आत्ताचं घर कुठं आहे? ओके तर आम्ही भटकंती करायला निघालेलो आहे. त्या नवीन मित्राने आम्हाला जॉईन केलेलं आहे. हाय कर मित्राला. आता इथं काय बोलू तर आता आम्ही जातो थोडंसं फिरायला. कारण आता आपलं अंधार पण पडत आलं आहे. थोडंसं फिरून घेऊया. तर आम्ही इथं गुंदे हायस्कूल स्टॉप आहे असं नाका इथे नाक्यावरती चालवलं आहे. हे बघा काय सीन वाटतो बॅक साईडचा. चला आता आपण बसूया आणि तर कालपासून खूप फिरलो आहे. 2 दिवस कंटिन्यू फिरलो आहे. खूप दमलो आहे. आता आम्ही थोडा रिलॅक्स करतो आणि हा व्हिडिओ आपण आता इथं स्टॉप करूया. आणि उद्या आम्ही मुंबईला निघणार आहे. तर बघू जमलं मला मुंबईला जातानाचं शूट करायला तर मी उद्याची पण शूट करू. तर हा व्हिडिओ आपण आता इथे स्टॉप करूया. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.